हॅलो मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे माझ्या या मिस्टर उंबरसाळा चॅनलला। तुम्ही विचार करत असतील की हेल्मेट हे चालले का तर बाईकवर असताना तर आम्ही चाललो चारोटीला, जिथे बरोबर आहे ना पेशाच्या विषयी रास्ता रोक आंदोलन होणार आहे तिथे। डहाणू पार झाल्यानंतर आम्ही पोहोचलो आसागडला। बघू शकता तिकडे बिरसा मुंडा चौक सुद्धा आहे, तिकडे लाल वावटा सुद्धा लावलेला आहे। आसागडचा बाजार किती छान आहे बघा, तुम्ही काय आसागड पोहोचल्यानंतर तिथे आहे आपले संतोषी माताचे मंदिर। तिथे गेल्याशिवाय मी राहत नाही, मला तिथे जाऊन थोडं रिलॅक्स वाटतं। त्यानंतर मी माझे बाल सारखा करत होता। आज मी आंघोळी केल्यावर तेलसुद्धा लावलं नव्हते म्हणून माझे बाल इकडे तिकडे होऊन गेलेले होते। त्यानंतर आम्ही निघालो मंदिरामध्ये। चल जरा बघू। मग मी माझ्या वतीने जे थालीमध्ये लागतं मंदिरामध्ये ते घेऊन चाललो मंदिरामध्ये। इकडे साईडला नो पार्किंग सुद्धा लिहिलं आहे, बघू शकता। आई संतोषी माताचे मंदिर। इकडे नारळ बाहेरच फोडायला लावतात, आतमध्ये कचरा होऊ नये म्हणून। मंदिरातला आतला व्ह्यू दाखवू शकतो, पण तिकडे नो कॅमेऱ्याचा बोर्ड सुद्धा लावले आहे। मंदिरामध्ये नो कॅमेराचा नियम लागू केलेला आहे, म्हणून आतमध्ये काही फोटो घेऊ शकत नाही, म्हणून बाहेरून आपला व्ह्यू दाखवला। त्यानंतर आम्ही निघालो जिथे जायचे होते तिथे, म्हणजे चारोटीला। तर चला जाऊया। मग मी माझं प्रोटेक्शन म्हणजे बाईकवरती लागतं ते हेल्मेट घातले आणि निघालो चारोटीला। मध्ये आम्ही मस्तीसुद्धा करत होतो, म्हणजे आम्ही 2 माणसं होते माझ्या पाठीमागे, जो कॅमेरामॅन आहे त्यासाठी। फायनली आम्ही अवघ्या 2 तासानंतर जिथे पोहोचायचे होते तिथे पोहोचले, म्हणजे आपला चारोटी। बघू शकता किती माणसं जमलेली आहेत, आमच्या पुढेच आलेली आहेत। बघू शकता आता किती माणसं जमलेली आहे, पुरा हायवे बंद आहे। हे आहे आदिवासीचा पावर। पेसा कायदा रद्द केल्यामुळे बघू शकता आदिवासी माणूस हा रस्त्यावर येऊन काय करतो ते। फर्स्ट टाइम तरी थोडीच पब्लिक आहे, पण दुसऱ्या वेळेस जर आदिवासींची मागणी पूर्ण नाही केली तर बघू शकता की घरातला एक माणूस ह्या वेळेस आलेला आहे, तर दुसऱ्या वेळेस किती येऊ शकतात। पाऊससुद्धा येण्याची शक्यता आहे, कारण पावसाचे दिवस आहे। आणि वरती बघू शकता टेम्पोच्या वरती आपले विनोद निकोले साहेब आणि दुसरे त्यांचे पाठिंबा जो देणारे आहेत कार्यकर्ते ते सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत भाषणं करत आहेत। भाषणे जवळजवळ 2 ते 3 तास ते राहीलच। अर्बन नक्सल काय अर्बन नक्सल नाही, आम्ही महात्मा गांधीचे पोरं आहोत।
महात्मा गांधीचे वारस आहोत आणि आदिवासी समाज त्यांच्या भविष्यासाठी, पोरांच्या भविष्यासाठी जे उमेदवार आहेत त्याची नोकरी मिळवून त्याच्या भविष्यासाठी, सर्वांच्या भविष्यासाठी आज आपण उतरलो आहोत आणि आमचं चालू राहणार. 5 तारखेपर्यंत मला वेळ नाही तुम्हाला भेटायला असं मुख्यमंत्री म्हणतात. अरे 1 तारखेला लोक बसले होते तिथे नाशिकला, मला वेळ नाही तुम्हाला 5 तारखेपर्यंत. अरे तुमच्या लाडकी बहीण, तुमचे लाडका भाऊ नाही, आदिवासी लाडकी बहिणी नाहीत, आज आदिवासी लाडका भाऊ नाहीत. बरं 5 तारखेपर्यंत उद्या तुम्ही आम्हाला भेटी द्या. उद्या जे समितीचे लोक आहेत त्यांच्या बरोबर बसून ठरवून घ्या की बरोबर जे नोकऱ्या द्या, त्याचा भरतीच्या प्रक्रिया पूर्ण करा आणि आम्हाला नोकऱ्या द्या आणि आमच्या क्षेत्राचा विकास घडवून आणा. हे सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जिंदाबाद. हे सुद्धा बंद करू आणि त्या माध्यमातून आपले मीडिया बांधव आहेत, त्या मीडिया बांधवांनी ठरवलं त्याचा इंटिमेशन या सरकारच्या मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्याला सर्वांना दिली. कारण या आदिवासी बांधवांना जर का तुम्ही न्याय दिला नाही तर येणाऱ्या 21 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येईल हेही सांगितलं होतं. तरी हॅलो मित्रांनो, तर कसा वाटला माझा ब्लॉग? आणि ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब नक्कीच करा ना, लाईक पण करा. जय आदिवासी.